अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल कृपा निदान भगवान पंढरीश परमात्मा जगद्वंदनीय प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय सदहृदयीय सूक्ष्म जगतामध्ये विराजमान सर्व काही ईश्वरीय चेतना जगातील समस्त संत सद्गुरु गुरु सद्गुरु नामदेव राय उपस्थित सर्व काही मायबाप सज्जन भगवान श्री कृष्णाची जी वाङ्मय प्रतिमा आहे श्रीमद भागवत कथा या पुराणाला नमस्कार करून अभिवादन करून आजच्या कथेकडे आपल्याला प्रवृत्त व्हायचंय। उपस्थित सर्व काही कथेकरता जी गोडशी महाराज मंडळी आहेत त्या सर्वांना व्यासपीठावरून सर्वप्रथम नमस्कार करतो। शिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुगपानी। गंगा ही परगाया पावन भूमीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा भव्य दिव्य खंडारी नाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही सुंदर अशी गोड अशी श्रीमद भागवत कथा आज कथेचा दुसरा दिवस आहे। काल आपण पहिल्या दिवसाची आंघोळ केलेली आहे, आज कथेची दुसरी आंघोळ आपल्याला घ्यायची आहे। महात्म्याचा विचार आपला काल चालला होता। श्रीमद भागवत कथा हे कलियुगातलं एक सार शास्त्र आहे, जीवाला कृष्ण भक्ती जोडून देणारं शास्त्र आहे। जीवनामध्ये विवेक वैराग्य हे वाढवणारी कथा आहे, भक्ती वाढवणारी कथा आहे, कृष्ण भक्ती। आणि कलिकाल नावाचा जो सर्प या मनुष्य योनीला डसण्याकरता बसलेला आहे त्याच्यापासून कायमची सुटका मिळवून देणारी ही कथा आहे, त्याच्यापासून वाचवणारी ही कथा आहे। काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे। काल रूपी व्याल म्हणजे साप, काल व्याल मुख ग्रास। आणि त्याचं महात्म्य आपण पाहत असताना काल आपण भक्ती ज्ञान आणि वैराग्य नारदांनी भक्ती करता केलेले प्रयत्न, भक्तीचे दोन मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य याच्या करता केलेले प्रयत्न, संतांचे प्रयत्न हे जगाच्या कल्याणाकरता असतात नेहमी। संतांचं बोलणं, संतांचं चालणं, संतांचं लिहिणं, संतांचं थांबणं, संतांचं बसणं, संतांचं उठणं ही सर्व क्रिया या क्रियेमागे केवळ आणि केवळ एकच उद्देश असतं, ते म्हणजे जगाचं कल्याण। ते बोलले तरी जगाचं कल्याण आहे, ते चालले तरी जगाचं कल्याण आहे। ते बोलले ज्ञानेश्वरी तयार होते, ते बोलले गाथा तयार होतो, ते बोलले चांगदेव 65 तयार होते, ते बोलले की नातांनी जे रामायण तयार केलं ते तयार होतं, ते चालले की वारी तयार होते। आणि संतांचं बोलणं, संतांचं चालणं, नारदांनी भक्ती आणि ज्ञान, भक्तीचे जे दोन मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य प्राप्त व्हावं याच्याकरता खूप शास्त्र वाचले, खूप गीता पाठैर मुहुर्मुहू सर्व शास्त्र वाचून दाखवले, काही फरक दिसत नव्हता म्हणून सनकादिकांकडे ते गेलेले आहेत। सनकादिकांनी सांगितलं श्रीमद भागवत कथेचं तुम्ही आयोजन करा। आणि भागवत कथेचं आयोजन केल्यानंतर त्याच्या आमंत्रणाने भक्तीचे जे दोन मुलं होते त्या दोन्हीही मुलांना तारुण्य प्राप्त झालेलं आहे, अशी कथा येते। त्याच्यानंतर आणखी एक महात्म्य आपण पाहणार होतो। भक्ती ज्ञान वैराग्य थोडे परमार्थामधली चांगली नाव आहेत, त्यांच्या जीवनामध्ये पूर्व साधना आहे, थोडे चांगली माणसं आहे। ते चांगल्या माणसाला थोडं जरी टच केलं तरी त्यांचा उद्धार होऊन जातो, असं काय अवघड नाही म्हणले। पण घोराती घोर पापम
त्यांनी घोर पाप केले, अशाही लोकांचा उद्धार होतो का? तर सनकादिक म्हणायला लागले नारदांना की नारदजी, किती मोठा महापापी असू द्या त्याचा सुद्धा उद्धार या कथेने होतो. ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगाः क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते पंचोग्र पापाच्छल छद्मकारिणः क्रूरा पिशाचा इव निर्दलाश्च. कोणाचा उद्धार होता? ऐका, खूप गोड आहे. हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा, ज्या माणसाने सदैव जीवनभर पाप केले, सदा दुराचार रता विमार्गगाः, जीवनभर ज्याचं वर्तन हे दुराचारी राहिलेलं आहे, दुराचाराने वागलाय, अनाचाराने वागलाय, संत विचाराच्या विरुद्ध जे वागलाय, समाजामध्ये ज्याला पापी म्हणून ठपका बसलेला आहे. इतकंच नाही, सनकादिक नारदांना म्हणतायत आयुष्यभर तर पाप केलेलंच आहे त्याने, आणि अशी माणसं मेल्यानंतर पिशाच्य विणल्या जात असतात. त्या पिशाच्याने जरी ही कथा ऐकली श्रद्धेने तरी त्याचा उद्धार होतो. आणि मग या ठिकाणी कथा येते, ती येते धुंदुकारीच्या उद्धाराची कथा येते भागवत महात्म्यामध्ये. धुंदुकारी नावाचा पिशाच्य, त्याचे बंधू गोकर्णजी महाराज, त्यांनी त्याच्याकरता कथेचं आयोजन केलं. नारदांनी विचारलं सनकादिकांना की ही धुंदुकारी कोण आहेत, गोकर्ण महाराज कोण आहेत, धुंदुकारी पिशाच्य विणला का गेला, गोकर्ण महाराजांना का सांगावी लागली कथा धुंदुकारीला. तर अशी कथा येते. तुंगभद्रा तटे पूर्वं भूपत्तनमुत्तमं यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्परः. तुंगभद्रा नदीच्या तीरावरती आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आहे. आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी धुंदुली. आत्मदेव हा सदाचारी माणूस आहे, शास्त्र जाणणारा माणूस आहे, गावामध्ये चांगला मान सन्मान आहे. पण धुंदुली जी आहे ती आत्मदेवाच्या उलट्या विचाराची, मालकाच्या विचाराशी हिचे विचार जुळत नाही. म्हणजे मालकाचे विचार चांगले, धुंदुलीचे विचार वाईट. म्हणजे धुंदुली या शब्दाचा अर्थ काय? जिची बुद्धी धुंदुली झाली तिलाच धुंदुली म्हणतात. चांगल्या गोष्टी की व्यवस्थित दिसत नाहीत, त्याचे मोतीबिंदू झालेली माणसं असतात की नाहीत, त्या माणसांना वस्तू कशी दिसते? पुढची अंदूक अंदूक दिसते, अंदूक अंदूक. तसं ज्या माणसाला चांगल्या गोष्टी नेहमी अंदूक अंदूक दिसतात, मग तो गडी असेल किंवा स्त्री असेल, तिला धुंदुलीच म्हणतात. तिला काय म्हणायचं? धुंदुलीच म्हणायचं. चांगल्या गोष्टी दिसत नाहीत, अंदूक अंदूक दिसतात. आणि ज्या गोष्टी अंदूक अंदूक दिसायला पाहिजेत त्या मात्र स्पष्ट दिसतात आम्हाला. धुंदुली. आत्मदेवाच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी आहेत, पण एका गोष्टीची वानवा आहे. ती गोष्ट म्हणजे संपत्ती आहे, गावामध्ये मान चांगला आहे, कर्मकांड चांगलं माहित आहे, विद्वत्ता भरपूर आहे.
पण नाही ती संतती नाही जीवनामध्ये. आणि संतती नाही याचा शोक आहे. आणि जगाचा नियम असा, या जगामध्ये सर्वांना सगळंच काही मिळालंय असं कधी झालं नाही. कोणाकडे मान आहे तर धन नाही, कोणाकडे धन आहे तर मान नाही, कुठे दात आहे तर चने नाही, तर कुठे चने तर दात नाही. आणि काही जणांकडे सगळं आहे पण आता आयुष्य संपलंय, काय करायचं त्याचं. ज्याला साखरेचं 50 किलोचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही. आणि ज्याला विकत घेता येतं त्याला खाता येत. डॉक्टर म्हणतो डायबिटीज आहे तुला, शुगर आहे. साखर नाही, साखरेचं नुसतं नाव सुद्धा ऐकायचं. म्हणजे ज्याच्याकडे काही कोटे काही एक आहे, एक हा जगाचा नियमच. या जगामध्ये पूर्ण फक्त परमात्मा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. फक्त परमात्मा पूर्ण आहे. आपण बाकी सगळे काय अपूर्ण आहेत. आणि अपूर्णता जे जीवनामध्ये आहे ती माणसाने सहज स्वीकारावी, नाराज व्हायचं नाही. घडा पूर्ण झाला की ओलांडत असतोय की नाही, खाली सांडत असतो. काटोकाट भरलं पाहिजे याचा प्रयत्न नसला पाहिजे माणसाने. थोडंफार रिकामं ठेवावं, थोडंफार रिकामं असू द्यावं जीवनामध्ये. फारच भरलंच पाहिजे असं नाही. जेवण करत असताना फार गळ्यापर्यंतच खाल्लं पाहिजे असं आहे का? असं बोला बोला बोला, असं मोकळं बोलायचं, असं टेन्शन घ्यायचं नाही. जेवण करताना आपल्याला श्वास घ्यायचा असेल तर थोडंफार शिल्लक ठेवावं लागतं की नाही. फार गळ्यापर्यंत टचून खाल्लं, टचून. काही माणसं इतकं खातात. आमच्यासोबत एक माणूस होतो, जेवताना कपाळाला एकदा बोट लावतो आणि पोटाला एकदा बोट लावतो, कपाळाला एकदा बोट लावतो आणि पोटाला एकदा लावतो. त्याला विचारलं असं का? कपाळा एवढं जोपर्यंत टणक होणार नाही तोपर्यंत जेवायचंय. श्वास घ्यायला पाहिजे की नाही, तर हे पूर्णच भरलं गळ्यापर्यंत. श्वास घ्यायचा कसा? तसं जीवनामध्ये काही गोष्टी रित्या ठेवणं महत्वाचं आहे. आणि जी मिळाल्या विधीने त्या गोष्टी तशा स्वीकारता आल्या पाहिजे. आणि प्रत्येकाला कोणाकडे एखाद्याकडे कोणती अपूर्णता असेल तर त्या अपूर्णतेबद्दल त्याला कधी टोचून बोलायचं नाही महाराज. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची अपूर्णता असेल आपण आपल्याकडे पाहायचं, आपण पूर्ण आहेत का? जगामध्ये पूर्ण कोणी नाही. सर्व गुण संपन्न फक्त माझा परमात्मा आहे. एक विठ्ठलची जात. फक्त एकटा परमात्मा एक पूर्ण आहे. आत्मदेव ब्राह्मणाच्या जीवनामध्ये संतती नाही. दारामध्ये तुळस आहे, तिला सुद्धा मंजुळा लागायच्या नाही. गोठ्यामध्ये गाय आहे, तिला कोणतं वासरू नव्हतं. आत्मदेव दुःखी झाला आणि निराश होणे की दिवशी आपलं जीवन संपवावे हेतूने आत्मदेव हा जंगलामध्ये गेलेला आहे. आणि आता जीवन संपवावं कुठून तरी उडी मारून इतक्यामध्ये एका संतांची भेट झाली. पुण्याईने साधूची भेट झाली. संतांनी विचारलं, बाबा का जीवन संपवतोय? सांगितलं, महाराज जगण्याला अर्थ नाही हो. का अर्थ नाही? गृहस्थाश्रम जीवन तेव्हा धन्य होतं जेव्हा काहीतरी फळ लागतं. काहीतरी काय लागतं? फळ लागतं. आपण सुद्धा म्हणतो की नाही, देवाकडे प्रार्थना करतो, देवा आमच्या पोराचं एकदा लग्न होऊ दे. झालं लग्न, बरं लग्न झाल्यानंतर जर झालं नाही तर परत देवाकडे जातो, देवा लग्न केलंय पण आता एकदा आमचा वेल कुठं जाऊ दे. बोला बोला बोला, कुठं जाऊ दे? कुठं? मांडवाला जाऊ दे, मांडवाला. आणि मांडव आमच्या बोकांडी पडू दे. आणि एक दिवशी पडतोच मांडव. प्रत्येकाला वाटतं की नाही, मांडव चांगला बसला तर बसला आणि मांडव जर बिघडला
गोपाल कृष्ण भगवान की. आणि म्हणून निरर्थक जीवन गृहस्थ आश्रम फळाशिवाय अपूर्ण म्हटलं जातं. संतांनी म्हटलं असं काही नाही बाबा, जे भगवंतांनी दिलंय ते स्वीकारावं. पुत्र पाहिजे मला, मी कसं तरी भागून गेलो, पण लोक नीट बोलत नाही. तो आम्हाला निपुत्रिक म्हणूनही नव्हता. सकाळी उठल्याबरोबर आमचं तोंड पाहायला लोक मनामध्ये संकोच बाळगतात. निपुत्रिकाचं तोंड पाहायचं, ज्याला पोरगच झालं नाही त्याचं तोंड पाहायचं नाही, असं समाजामध्ये प्रथा आहे सध्या. बरोबर आहे, निपुत्रिकाचं तोंड पाहू नये. शास्त्र सांगतं निपुत्रिकाचं तोंड पाहू नये. पण ऐका, निपुत्रिक कोण आहे माहिती आहे तुम्हाला? निपुत्रिक, खरा निपुत्रिक. निपुत्रिकाचं तोंड पाहू नये, पण निपुत्रिक खरा तो आहे ज्याला मुलबाळ नाही, तो निपुत्रिक नाही. मग कोट्यावधी किमतीचा हा मनुष्य देह भगवंतांनी दिलाय, त्या भगवंताचं पुन्हा कधीच नाव न घेणं याला निपुत्रिक म्हणतात. हा खरा निपुत्रिक आहे. दुसरा कोणता निपुत्रिक आहे? विनंती करून सांगितली की बाबा, हा मनुष्य जन्म पुत्रप्राप्तीशिवाय सार्थकी जात नाही. अ भया तू बस खाली, ते नंतर देतात सर्वजण. बस खाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. साधूने सांगितलं आत्मदेवात या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मामध्ये तुला पुत्र संतती नाही. एवढाच जन्म नाही, पण जिवंत राहायचंच कशाला? जीवन संपून टाकेलं आम्ही. एवढं दुःख आहे तुला, मुलबाळ नाही म्हणून दुःख आहे. हा, जा जगाचा सर्वे करून ये, ज्यांना मुलं आहेत ते तरी सुखी आहेत का? ज्यांनी मुलबाळ मिळवले त्यांचा काय अनुभव आहे? संतांनी आत्मदेवाला समजावून सांगावं, बाबा मुलबाळ नाही हे दुःख 1-2 वर्षाचं आहे, 4-5 वर्षाचं आहे. पोरग होऊन जर पोरग चांगलं निघालं नाही तर ते ओझ आयुष्यभराचं आहे. निघालं चांगलं तर ठीक आहे, आणि ते जर आपल्या विरोधामध्ये वागायला लागलं तर ते दुःख सगळ्यात मोठं आहे. आत्मदेव म्हटला, मला उपदेश करू नका, मला मुलगा पाहिजे, जमत असेल तर बघा, नाही तर मी माझं जीवन संपवतोय. साधूचा नाईलाज झाला. त्यांनी एक फळ दिलं, त्याला अभिमंत्रित करून सांगितलं, जा तुझ्या पत्नीला खाऊ घाल. आत्मदेव आला घरी, आणि आत्मदेवाने ते फळ दिलं धुंदुलीला. सांगितलंय फळ खा, फळ खाल्ल्यानंतर मुलगा होईल, आणि मुलगा होईल म्हणजे आपल्याला आनंद होईल. पण धुंदुली होती उलट्या विचाराची. आत्मदेव बाहेर निघून गेला. हिने आपल्या बहिणीला फोन लावला. ती म्हटली, दाजीनं फळ आणलंय, फळ, आणि थोडी उलट्या विचाराची. तिने फळ खावं. ती म्हटली, हे फळ मी खाणार, गरोदर राहणार, आणि त्या गरोदरपणाचा त्रास मला भोगावा लागणार. हा, हे न खाल्लेलं माझं सौंदर्य खराब होईल, मला त्रास होईल. आजही समाजामध्ये अशा भरपूर आहेत. भगवंत जेव्हा द्यायला तयार असतो तेव्हा ते म्हणतात, नाही नाही आमचं कुटुंब नियोजन चाललंय, आताच आम्ही शटल झालो नाही. आणि एकदा भगवंतानी द्यायचं बंद केलं की मग ते म्हणतात, आता भगवंतानी द्यायला पाहिजे. जेव्हा देव देतो तेव्हा स्वीकारावं माणसाने. या धुंदुलीनं काय केलं, बहिणीचं ऐकून ते फळ खाऊ घातलं गाईला दारातल्या. आणि बहिणीला म्हटलं, बहीण म्हटली, मला लेकरं भरपूर आहेत, मी आताही गरोदर आहे, माझं झालेलं मूल मी तुला देईन, त्याच्या मोबदल्यामध्ये काय मला संपत्ती दे, संपत्तीचा अभाव आहे माझ्याकडे. आणि हिने सोंग सुरू केलं. आत्मदेवाने विचारलं, फळ खाल्लं का? हिने सांगितलं, फळ खाल्लं. घरच्यांपेक्षा लोकांवर विश्वास ठेवलं की महाराज नुकसान होतं. पतीनं सांगितलंय ना, मग पतीवर विश्वास असावा. पतीचा विश्वास सोडून शेजाऱ्यांवर विश्वास ठेवत असाल तर शेजाऱ्यांनी आजपर्यंत कधी आम्हाला चांगले सल्ले दिले? हा,
शेजाऱ्याचे सल्ले ऐकायला बसलो तर आमचं जीवन नरक झाल्याशिवाय राहणार. कोणत्या शेजाऱ्याने चांगले सल्ले देतात आजपर्यंत आम्हाला? शेजाऱ्याला तुमचं चांगलं व्हावं वाटतं की वाईट व्हावं वाटतं? कोणत्या शेजाऱ्याला वाटतं चांगलं व्हावं? तुम्ही गाडी घेतल्यानंतर शेजाऱ्याला आनंद आहे की घेतलेली गाडी ठोकल्यानंतर आनंद आहे? कधी आहे? ठोकल्यानंतर. घर बांधल्यानंतर आनंद आहे की बांधलेलं घर पडल्यानंतर आनंद आहे? पडल्यानंतर. तुमच्या घरात सोयरीक एखाद्याची जमल्यानंतर आनंद आहे की जमलेली मोडल्यानंतर आनंद आहे? आणि मग जे नेहमी तुमच्या विरोधातच आहेत मग त्यांचा विचार करायचा कशाला? धुंदुलीनं ऐकलं शेजाऱ्याचं आणि घात करून घेतला. पोटावरती चिरगुट्या गुंडाळून तिने सोंग रचलं आणि नंतर बहिणीला झालेलं लेकरू तिने स्वतः घेतलं आणि आत्मदेवाला सांगितलं की हे लेकरू आपलं लेकरू आहे. नाव ठेवण्यात आलं धुंदुकारी. आणि तिथून पुढे 1 महिन्याच्या नंतर ज्या गायीला फळ खाऊ घातलं होतं त्या गायीपासून एक मुलगा जन्माला आला, सर्वांग सुंदर, ज्याचं शरीर माणसाचं होतं आणि कान मात्र गायीचे होते, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. गोकर्ण भगवान की गोकर्ण नाव ठेवण्यात आलं. धुंदुकारी अविचारी आणि संतांचा प्रसाद असणारे गोकर्ण हे भगवत भक्त जन्माला आले. संतांचा प्रसाद कुठेही टाका, वायाला जात नाही महाराज. तिनं खाल्लं असतं तर तिचा उद्धार झाला असता, गायीनं खाल्लं गायीचा उद्धार झाला. गोकर्णासारखा मुलगा जन्माला आला गोकर्ण. भगवत भक्त. आणि हा जो धुंदुकारी होता हा लहानपणापासून विचारी, खोड्या करणारा, गावात जाऊन काहीतरी भांडणं आणणारा. वडिलांनी सांगितलं की आत्मदेवांनी सांगितलं की आत्मदेवाचं न ऐकायचं, आत्मदेवाला उलट बोलायचं. लहानपणी थोडं चांगलं वाटतं लेकरांनी उलट बोललं की, पण ते मोठेपणी जसं लेकरू उलट बोलायला लागल मग ते काय लागतं, जिव्हारी लागतं माणसाच्या. लहानपणी लेकरू शिव्या द्यायला लागलं की मायबाप कौतुक करतात, बघा पोरग कसं शिव्या देतंय माझं. आणि उद्या चालून जेव्हा पोरग त्यांना शिवाय द्यायला लागलं मग तेव्हा पश्चाताप होतो त्या गोष्टीचा. जसं जसं ते आत्मदेव मोठा होते धुंदुकारी मोठा व्हायला लागला. सगळे वाईट नाद धुंदुकारीला लागले सगळे. आणि आत्मदेवाने समजावण्याचा प्रयत्न केला की धुंदुलीने मध्ये मध्यस्थी करावी, म्हणायचं खबरदार माझ्या पोराला काही म्हणायचं. देवा धर्माने 9 सायासाने आपल्याला एकच आहे, 10 थोडेच आहे. आणि या वाक्यामुळे सध्या घरच जास्त बिघडलेली आहेत. पोरं जे बिघडले याच्यामध्ये जास्तीत जास्त जर हस्तक्षेप कोणाचा असेल तर माता मंडळी तुमचा आहे, कोणाचा नाही. बापाने जर पोराला रूम मध्ये घेतलं तर घेऊ देत जा, उगा मध्यस्थी करायचं नाही. देवा धर्माने एकच झालं आणि 4-4 होत असतात का, बघू देत जाय का. एकदा हाताखालून घेतलं बापाने 4 दिवसातून 7 दिवसातून एकदा, मग पोरग बघा म्हातारपणा तुम्हाला सांभाळलं नक्की सांभाळलं. आणि तुम्ही जर मध्यस्थी करायला लागले, नाही नाही आपल्याला एकच आहे, देवा धर्माने एकच दिलंय, वागू द्या ना पैसे द्या ना, घेऊन द्या आयफोन घेऊन त्याला, द्या एखादं पल्सर किंवा बुलेट घेऊन त्याला, मग पोरग तुमच्या हाताच्या बाहेर गेलं म्हणून समजा. कारण जे वळण लावायचं ते आताच असतं. शास्त्र सुद्धा परवानगी देतं. 16 वर्षापर्यंत बापाने चांगलं पोराची खबर घेतली पाहिजे शास्त्र सांगतं, फक्त 16 वर्षापर्यंत. मग 16 वर्षापर्यंत बाप जर पोराला काही म्हणत असेल, चांगल्या गोष्टी सांगत असेल, थोडं दाबत असेल तर त्याला दाबू देत जा. तुमचं पोरग व्यवस्थित राहावं असं वाटत असेल तर. नाहीतर या धुंदुकारीचं काय झालं पुढे ऐका. हे कथा वगैरे ऐकायचे कशा करता प्रत्येक वर्षी, हे त्याच्यातून आम्हाला हे संदेश घ्यायचे. आता कथा तर आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. हाताच्या बाहेर गेलं पोरग, हाताच्या बाहेर. आत्मदेव ब्राह्मणाला वाईट वाटायला लागलं. गोकर्ण विद्या शिकण्याकरता निघून गेले, शास्त्र शिकून आले.
हे जो हळूहळू मोठं झालं त्याला सगळे वाईट नाद लागले. चोरी करायचा, मद्यपान करायचा, दारू प्यायचा, मांस खायचा. परस्त्री गमनाचा वाईट नाद लागला त्याला. आत्मदेव ब्राह्मणाला वाईट वाटायचं. कोणत्या बापाला चांगलं वाटतं? पोरगा आपलं दारू पिऊन घरला येत असेल तर कोणत्या बापाला चांगलं वाटतं? याच्यावर मोठं दुःख कोणतं नाही. बाप समोर उभा असेल आणि पोरग जर हातामध्ये तंबाखू चोळत असेल तर त्या बापाला काय वाटत असेल? आता बापच पिता असेल तर मग ते पोराचं काही नाही. एक जण आम्हाला मला महाराज पोरग लई बिघडलो. काय झालं? पोरग पेतय हो पेतय. मी म्हटलं तुम्हाला कसं कळालं? काही नाही, मी दुकानातून बाहेर येत होतो आणि ते दुकानात जात होतं. तुझे संस्कार चांगले आहेत मग पोरग बिघडणार नाही तर काय करणार आहे? कोणत्या बापाला वाईट वाटत? कोणत्या वाटत नाही. दारू पितय, आत्मदेव रडायचा, रात्रभर आत्मदेव रडायचा. गोकर्ण आले. गोकर्णाने आत्मदेवाला सांगितलं, बाबा काय झालंय? म्हणावं बाळा, संतांनी सांगितलं होतं की ज्या गोष्टी प्रारब्धामध्ये नाहीत त्याचा अट्टहास करू नको. भगवंताकडे काहीतरी भक्ती करेल, माझा वंश वाढवेल, माझ्या वंशाचं नाव मोठं करेल, याच्याकरता हा मुलगा मागून घेतलाय संतांकडून. पण याने माझा आहे नाही तेवढा संपूर्ण मान समाजामध्ये खाली घातलाय. काही मान ठेवला नाही माझा. धाय मोकळून रडायचा, उरबडून आत्मदेव रडायचा. गोकर्णाने सांगावं, बाबा सोडून द्या त्या धुंदुकारीचा विचार, मुलगा झालाच नाही असं ठरवा. आत्मदेवानी म्हणावं, बाबा गोकर्णा, माझ्या मनाला खूप समजवतोय रे, मी खूप समजवतोय, पण काय करायचं? मी माझ्या मनाला सांगतोय सोडून दे, आसक्ती सोडून दे, पण जेव्हा गावातली लोक मला येऊन सांगतात की आत्मदेवा तुझा मुलगा चौकामध्ये पडलाय पिऊन, तुझा मुलगा फाट्यावरती पडलाय, तुझा मुलगा अहमदपूरला त्या बारमध्ये जाताना दिसलाय, तेव्हा काळी चरकुण्या करतं माझं. रोज कोणीतरी तक्रार करतं माझ्याकडे येऊन. कुठपर्यंत लोकांचं बोलणं ऐकायचं? मला नाही सहन होत आता. रोज 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 माझं काळीच चरकुण्या करतंय आणि बापाचं काळीच चरकुण्या करतं. गोकर्णाने आत्मदेवाला खूप गोड उपदेश केलाय. समाजाचाही विचार सोडा, मुलाचाही विचार सोडा, बायकोचाही विचार सोडा, विचार करा स्वतःचा. हे संपूर्ण समाज, हे बायका पुरं हे ध्या करत आहे. देहेस्ति मांस रुधिरो भीमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु ममता विमुंच. देहेस्ति मांस रुधिरो भीमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुंच. सोडून द्या हे देहाचे विषय, टाकून द्या आसक्ती, माझं नाही समजून टाका. मग धर्मं भजस्व सततं त्यज्य लोक धर्मा. धर्माचं भजन करा. मनुष्याचा धर्म काय? हरिनाम जपो, प्रभु नाम जपो, कृष्ण नाम जपो, राधे श्याम जपो. हरि नाम जपो, प्रभु नाम जपो, कृष्ण नाम जपो, राधे श्याम जपो. हरि नाम जपो, प्रभु नाम जपो, कृष्ण नाम जपो, राधे नाम जपो. हरि नाम जपो, प्रभु नाम जपो, कृष्ण नाम जपो, राधे नाम जपो. हरि
श्याम जपो कृष्ण नाम जपो राधे श्याम जपो हरे राम जपो हरे राम जपो हरे राम जपो जपो कृष्ण नाम जपो राधे श्याम जपो घन श्याम जपो हरि नाम जपो गोविंद मना गोपाल मना माधव म्हणा तुम्ही केशव म्हणा गोविंद म्हणा गोपाल म्हणा हरि नाम जपो घनश्याम जपो जीवनाचं कल्याण करून घ्या तुम्ही सोडून द्या धुंदुकारी माझा आहे धुंदुली माझी आहे गोकर्ण माझा आहे या जगामध्ये तुमचं कोणी नाही ज्याच्याने तुम्हाला दुःख होतंयच मग त्या गोष्टीला धरून कशाला बसताय ऐका ऐका खूप मोठा संदेश आहे गोकर्ण खूप गोड सांगतात ज्या गोष्टीने आम्हाला त्रास होतोय मग ती गोष्ट धरून बसायचीच कशाला हातामध्ये विस्तव घेतल्यानंतर धरून बसल्यानंतर काय होईल काय होईल हात भाजेल की नाही आणि सोडून दिल्यानंतर कसं चांगलं वाटेल ना मग धरून बसायच्या गोष्टी की सोडून द्यायच्या सोडून द्यायच्या जीवनामध्ये सुद्धा ज्या घटना ज्या गोष्टी जी माणसं आम्हाला विस्तवासारखी वाटत असतील त्या माणसाचा लगे लग त्याग करून टाकायचा सोडून द्यायचं त्यांना आणि ज्याच्याने आमच्या जीवनामध्ये थंडावा मिळेल त्या गोष्टी हातामध्ये धरायच्या आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश केला आत्मदेव ब्राह्मण भगवंताचं भजन करण्याकरता निघून गेले गोकर्ण तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेलेले आहेत आता तर हा धुंदुकारी स्वैर झाला याला कोणी सांगणार राहिलं नाही याला कोणी बोलणार राहिलं नाही हा किती वाजता रात्री यायचा मद्यपान करायचा आईला सुद्धा आता की आपण जे त्याच्यावरती संस्कार केले त्या संस्काराची लाज वाटायला लागली बापाने जेवढं जमून ठेवलं होतं मग ते धन असेल किंवा समाजामधला मान असेल सगळा मातीमोल करून टाकला त्याने
यायचा, आईला बोलायचा, आईला मारायचा आणि आईकडून काही ना काहीतरी घेऊन जायचा. किती दिवस पुरणार आहेत जुगारामध्ये, मदिरेमध्ये, या वाईट नादामध्ये किती दिवस पैसा पुरणार आहे माणसाचा. आम्ही असे भरपूर समाजामध्ये बसले, एके काळामध्ये ज्यांचा थाट होता थाट, पण वाईट व्यसनाच्या नादामध्ये जाऊन मातीमोल माणसं झाली. मातीमोल 100 एकरावाले आज त्यांना जाळायला सुद्धा जागा राहिली नाही. जाळायला सुद्धा कशा करता? केवळ आणि केवळ या गोष्टीमुळे. जुगार खेळून आजपर्यंत कोणी बंगले बांधले का? असं आहे तुमच्या गावात कोणी की रात्रभर जुगार खेळतो दिवसा बंगले बांधतो? नाही बंगले झाले. ज्याने जुगार इकला त्यांचे बंगले झाले, त्यांचे बंगले झाले. पण जुगार खेळणाऱ्याचे बंगले नाही, त्यांचे बंगले विकले महाराज. दारू पिणाऱ्याचं घर कधीच पुढे आलं नाही. पुढे आलं घर दारू विकणाऱ्याचं, पिणाऱ्याचं घर पुढे आलं. जी माणसं दारू पितात त्यांच्या घरात जा तुम्ही, काय वातावरण असतं त्यांचं. बायको कोपऱ्यात उभा टाकून रडते, पोरं रडतात, आई रडते, बाप रडतो, आणि हा मेला तिकडे जाऊन कसलाच विचार न करता ढोसत असतो. धुंदुकारी पश्चाताप करायला लागली, धुंदुली पश्चाताप करायला लागली. मग म्हणायला लागली, अरे जे फळ दिलं होतं माझ्या मालकाने ते फळ खायला पाहिजे होतं. माझं नशीब, माझं कपाळ खोटं. मी ते फळ गाईला खाऊ घातलं, गोकर्णासारखा विद्वान मुलगा जन्माला आला. शोक करते पण अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खे. आता पश्चाताप करून काही अर्थ नाही. जे आपण करतोय ते पुढे आपल्या पुढ्यामध्ये वाढलं जातं. जे आपण मागे करून ठेवलंय तेच पुढ्यामध्ये येतं आपल्या, दुसरं काही येत नाही महाराज. हे असं का झालं, माझ्यासोबतच असं का झालं? कारण ते तूच केलंय, मग तुझ्यासोबतच होणार आहे, दुसरं कोणासोबत होणार? आतमध्ये सुटून निघून बाजूला गेला. एकटी मात्र त्या काय म्हणतात त्याला, जो असतो की नाही जाळाचा तयार भांडी खाऱ्यामध्ये, एकटी सापडली ती धुंदुली. कारण आत्मदेवाचा प्रपंच बिघडवला होता ती धुंदुलीने, आणि मग भोगायचं सुद्धा तिलाच आहे. एका हाताने कर, एका हाताने भर, येथेच कर, येथेच भर, रे वेड्या लपसिल कोठवर, रवेड्या लपसिल कोठवर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करल्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म फळ देतो रे ईश्वर.
आपल्या केलेल्या कृत्याचं आता वाईट वाटायला लागले, ते दिवस आठवायला लागले. आपण नवऱ्याला वाईट बोललेलो, आपण बाप आत्मदेव जेव्हा पोराला बोलायचा तेव्हा आपण अडवलेलो, या गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागला. यायचा पिऊन यायचा, त्याला आई कळायची नाही, कोणावर हात उचलतोय ते कळायचं नाही. आणि जे आई बापाला मारतात त्याच्यामध्ये आणि धुंदुकारीमध्ये कसला फरक नाही. आणि त्यांनी डोळ्यासमोर आणा, धुंदुकारीचा जो शेवट झालाय तोच आपलाही होणार. इथं कर्मापासून सुटका कोणाला नाही. अवश्यम भावी भावानाम कृतम कर्म शुभाशुभम तदा दुःखैर्न लिप्यन्ते नलराम युधिष्ठिरः. इथं रामाला कर्म चुकलं नाही, दशरथाला कर्म चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे? अयोध्येचे राजा दशरथ पण कर्म चुकले. 4 वाघासारखे पुत्र असताना सुद्धा पाणी तोंडामध्ये टाकायला शेवटला कोणी नव्हतं. का? कारण त्या श्रावणाच्या आई बापाने दिलेला शाप, ते कर्म पुढे होतं. भगवंताला सुद्धा आपल्या बापाचं कर्म पुसता आलं. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हा आई गे म्हणते कर्म जे तो श्रावण, माझी आई, माझा बाप, माझ्या आई बापाचं कसं होणार असं म्हणत मेला. आणि दशरथ माझा राम, माझा राम, माझा राम ओरडूनच मरावं लागलं. कसा मला टाकून गेला राम, कसा मला. धुंदुलीला विचार यायला लागला आणि तिने विचार केला की आपल्या जगण्याला काय अर्थ नाही. एके दिवशी धुंदुकारी आला, पिऊन सर्व संपलेलं घरामध्ये. काहीतरी दे मला. तिनं म्हणावं, पोरा पापी, तू आमचं पाप आहे मागच्या जन्मातलं काहीतरी. तुझ्यामुळे बाप निघून गेला जंगलामध्ये, भाऊ सोडून निघून गेला, रोज मला मारतोय, लोक आपल्याकडे चांगल्या दृष्टीने बघत नाहीत. काय ठेवलंय तू आमच्या घरी आता? स्वर्गासाच्या सारख्या घराचं तू नरक करून टाकलंय. नरक. पोरग चांगलं आलं तर घराचा स्वर्ग व्हायला उशीर होत नाही, आणि पोरग जर वाईट निघालं तर त्या स्वर्गाचं नरक व्हायला जास्त वेळ लागत. कोणी असेल ते कोणी. मला असं बोलते का म्हणून हातामध्ये विस्तवाचं लाकूड घेऊन अंगावरती धावला. तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दे राहिलेलं तेवढं. अंगावरती धावून गेला. जीव वाचवण्याकरता धुंदुली धाव 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 धावली. अंगणामध्ये विहीर होती आणि पाय घसरून त्या विहिरीमध्ये धुंदुली पडली आणि तिचं जीवन संपलं. धुंदुली मेली महाराज. आता याला कोणी राहिलं नाही. याने घरामध्ये 5 वेश्या आणून ठेवल्या. त्या वेश्येच्या मनानुसार हा वागायला लागला. वेश्या जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुमचं सर्व काही चालवतात. हा पैसे आणण्याकरता राजाच्या घरी आणि चोरी केली. वेश्यांना कळालं राजाची चोरी केली, राजा सोडणारा नाहीये, आणि म्हणून रात्री ठरवलं की याला ठेवायचं नाही. सगळा पैसा घेतला वेश्येने. कोण आहे कोण? वेश्या म्हणजे कोण आहेत? वेश्या म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे इंद्रिया म्हणजे आमच्या वेश्या आहेत. ह्या वेश्या सुद्धा आमच्यातली जेवढी शक्ती आहे तोपर्यंत इंद्रियाला इंद्रिय ते शक्ती ओढून घेतात, आणि ज्या दिवशी सगळी शक्ती संपली त्या दिवशी ती इंद्रियाला टाकून निघून जातात. एक अचंबा हमने देखा बंदर दुहे गाय. एक अचंबा, कबीरजी म्हटलं एक अचंबा हमने देखा बंदर दुहे गाय. एक आम्ही असं आश्चर्य पाहिलं की एक बंदर गाईचं दोहन करत होतं. गाईचं दूध दूध तो सब पियो और घिओ बनारस जाय.
याच्यातली सर्व ताकद तो पिऊन घेतो आणि शेवटी राहिलेलं कुठं जातं? बनारस. बनारस म्हणजे काशी. आणि काशीच्या घाटावरती काय केलं जातं सगळ्यांना माहित आहे. काशीच्या घाटावरती काय केलं जातं? माणसं फुकली जातात. म्हणजे या शरीरात बंदर म्हणजे सगळी इंद्रिय आहेत आणि दूध दोहन करतोय म्हणजे या शरीरातून ही गाय आहे. याच्यातलं संपूर्ण दूध म्हणजे शक्ती ओढून घेतात आणि ज्या दिवशी शक्ती संपली त्या दिवशी कुठं जातं? घाटावरती जातं. धुंदुकारीला त्या वेश्येने संपवला. असा तसा मरत नव्हता म्हणून ते इंगळ तोंडामध्ये घालून विस्तवाचे त्याला हाला 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 करून मारत होता. मोठमोठ्याने ओरडायचा, वाचवा वाचवा वाचवा. अरे तू जीवनामध्ये असं कोणतं कर्मच केलं नाही की जे कर्म तुला वाचवण्याकरता येईल. आणि आक्रोश करत त्या धुंदुकारीने आपला प्राण सोडून दिला. वेश्या निघून गेल्या. गोकर्णाला कळालं की माझा भाऊ गेलाय. हा पिशाचिनीला गेला म्हणून त्याने गयेमध्ये श्राद्ध केलं, उद्धार होईल, पण झाला नाही. हा पिशाच्या सारखा इकडे तिकडे फिरायला लागला. पिशाचिनी सांगितली जे अपघाती मरण पावलेत, जे अवेळी मरण पावलेत, अकाली मरण पावलेत, त्याच्याकरता एक योनी सांगितली ती म्हणजे पिशाची योनी. 84 लाख योनीमध्ये पिशाची योनी आहे बरं का. पिशाची योनी. आणि या पिशाची योनीमध्ये खूप दुःख भोगावं लागतं जीवाला, खूप दुःख. सामान्य वेदना नसतात कारण त्यांना थांबण्याकरता एक देह नसतो. वाऱ्याप्रमाणे ती फिरावं लागतं त्यांना. भूक लागली तर खायला काही नसतं, तहान लागली तर पिण्याला काही नसतं. एके दिवशी गोकर्ण तीर्थयात्रा करत करत आपल्या घरी मुक्कामाला आले. रात्री 12च्या नंतर याने मोठमोठे चित्रविचित्र आवाज काढायला लागला. मोठमोठ्याने हसायचा, मोठमोठ्याने रडायचा, वेगवेगळे आवाज काढायचा तो. गोकर्णाला डोळा लागला की याने आवाज काढायचा. गोकर्णाच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या आकृत्या धावल्यासारख्या व्हायच्या. काळ्या काळ्या आकृती त्याच्या समोर प्रगट व्हायच्या. गोकर्णाने काय प्रकारे पाहण्याकरता कमंडलूमधलं पाणी हातावरती ठेवलं, अभिमंत्रित केलं आणि त्याच्यावरती मारलं. त्याला वाचा आली आणि ते बोलायला लागले. काय म्हणतंय? कोण आहे तू? अहं भ्राता त्वदीयोऽस्मि. अहं भ्राता त्वदीयोऽस्मि. मी तुझा भ्राता आहे, भाऊ आहे. धुंदुकारिति नावत स्वकीय नैव दोषेण ब्रह्मत्वं नासितं मया. मी तुझा भाऊ आहे, कृपा कर माझ्यावरती. मी पिशाचिनीला गेलोय, गयेमध्ये श्राद्ध केलंय, काही होत नाही दादा. माझं पाप असं आहे की त्याला कुठेच मुक्ती नाही. माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना दुःख झालंय. माझे वडील माझ्यावरती निराश होऊन निघून गेलेत. माझी आई माझ्यामुळे मेली आणि मला दुसरी कोणी मुक्ती. आणि तुम्ही माझे बंधू आहेत, तुम्ही संत आहेत, माझ्यावरती कृपा करा. काहीतरी असं करा की जेणेकरून माझा उद्धार होईल. खूप त्रास आहे तुम्हाला इथं, खूप मला वेदना भोगाव्या लागतात. अहो बंधो कृपा सिंधो, अहो बंधो कृपा सिंधो. देवा उद्धार करा माझा, माझं जीवन खूप दुःखी आहे. आणि मग सकाळी सकाळी सूर्यनारायण भास्कराला जेव्हा विचारलं, भुवन भास्कराला, की काय साधन आहे, त्यांनी सांगितलं की या पिशाचिनीमध्ये गेलेला धुंदुकारी त्याचा उद्धार करायचा असेल तर एकच शास्त्र, श्रीमद भागवतम शास्त्रम. धुंदुकारीच्या उद्धाराकरता गोकर्णाने श्रीमद भागवत शास्त्राचं आयोजन केलं. 7 गाठीचा वेळूचा जो हे असतो, बांबू असतो, तो उभा केला, काठी उभी केली. असा तसा थांबता येत नाही त्याला, म्हणून त्याला त्याच्यामध्ये प्रवेश करण्याकरता सांगितलं. पहिल्या दिवसाची कथा झाली, दुसऱ्या दिवसाची कथा, तिसऱ्या दिवसाची, पहिल्या दिवसाची झाली, एक गाठ घेतली, दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ, 7व्या दिवशीची कथा झाली. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तन्नमामि हरिपरम.
आणि 7वी गाठ भेटली गेली. भिद्यते हृदय ग्रंथीश्छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चाश्य कर्माणि यंत्रारूढानि मायया. 7वी गाठ भेटली गेली आणि त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला. आमच्या सुद्धा जीवनामध्ये भागवत ऐकल्यानंतर 7 गाठी पूर्णपणे नष्ट झाल्या पाहिजेत. कोणत्या गाठी आहेत? देहाची आसक्ती, धनाची आसक्ती, जमिनीची आसक्ती, घराची आसक्ती, पुत्राची आसक्ती, पत्नीची आसक्ती, मानाची आसक्ती, ह्या जेवढ्या काही 7 आसक्त्या आहेत ह्या संपूर्ण आसक्त्या आमच्या नष्ट झाल्या पाहिजेत. याच्यातली एक जरी गाठ शिल्लक राहिली तर पुन्हा जन्माला यावं लागतं. कोणकोणत्या गाठी आहेत? लक्ष देऊन ऐका. काहींना देहाच्या आसक्तीची गाठ आहे, काहींना नावाच्या आसक्तीची गाठ आहे, काहींना धनाच्या आसक्तीची गाठ आहे, काहींना मानाच्या आसक्तीची गाठ आहे, काहींना पुत्राच्या आसक्तीची गाठ आहे, काहींना पत्नीच्या आसक्तीची गाठ आहे आणि काहींना घराच्या आसक्तीची गाठ आहे. 7 गाठी आहेत आणि या 7ही गाठी छेदल्या गेल्या. ह्या 7 गाठ आमचं जीवन असं बाबा शेवटच्या काळाला एकही गाठ शिल्लक नाही राहिली पाहिजे. आमच्या जाता नाही ह्या तर 7 राहतातच पण दुसऱ्या 7 तयार होतात. 7 आणि 7 14. उलट आमच्या गाठी वाढतात. काय कमी होणार आहे? आमचं कथा ऐकून गाठी जात नाहीत, कथा ऐकून दुसऱ्या गाठींमध्ये येतात. भजन करून गाठी जात नाहीत, भजनात आल्यावर दुसऱ्या गाठी तयार होतात. त्यानं का चाल म्हणली पाहिजे? मीच म्हणली पाहिजे. तोच का कंबर बांधतोय? माझी काय कंबर बारीक आहे का? मी बांधणार. हे आमच्या गाठी दुसऱ्या आहेत. आणि भगवंत त्यालाच जवळ करतो ज्याच्या हातल्या गाठी संपल्यात. भगवंताचे नित्य शेजारी कोण असते माहित आहे? बासुरी. बासुरी का? कसलीच गाठ मधामध्ये कसलीच नाही म्हणून त्याचं नावच पडलंय मुरलीवर. त्याचं नाव पडलंय मुरलीधर. मुरलीधर मुरलीधर. खूप गोड भजन आहे का? मुरलीधर छलिया मोहन हम भी तुमको दिल दे बैठे. मुरलीधर छलिया मोहन हम भी तुमको दिल दे बैठे. कम तो न थे एक और मुसीबत ले बैठे. जानता है कि तुम कितने सुंदर हो, आंखें कहती है हमें दिखलाओ. गम पहले से भी कम तो न थे, एक और मुसीबत ले बैठे. मुरलीधर छलिया मोहन. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि ही संपूर्ण गाठी संपल्या. धुंदुकारीचा उद्धार झाला. नेण्याकरता विमान आलं. धुंदुकारी एकटा दिव्य. गावाने कथा ऐकली पण धुंदुकारीचा तेवढा उद्धार झाला. गावाने तक्रार केली गोकर्णाकडे की महाराज सगळ्यांबरोबर आम्ही कथा ऐकली, मग एकट्याला धुंदुकारीला नेण्याकरता विमान कसं काय चालत? आम्हालाही विमान लागत. गोकर्णाने विचारलं त्यांना भगवंताला की भगवंता सगळ्यांनी तर कथा ऐकली, मग एवढ्यालाच का विमान? देव म्हटले गोकर्णजी नुसतं कानानं ऐकणं म्हणजे ऐकणं नसतं. कानानं तर सगळे ऐकतात. एक जण बाजारामध्ये गेला,
तिन्ही सारख्या मूर्ती कलाकाराने तयार केल्या ठेवलेल्या. पहिल्या मूर्तीची किंमत काय त्याने म्हटले 100 रुपये, दुसऱ्याची 1000, तिसऱ्याची 10,000. तिन्ही तर दिसायला सारखे आहेत, रंगाची क्वालिटी सारखीच आहे बरं का. माती वेगवेगळी आहे का नाही, माती एकच आहे. मग तिन्ही सारख्याच आहेत, तिन्ही तेवढ्याच आहेत, एकाच मातीपासून निर्माण झाल्या, मग किमती वेगवेगळ्या का? तरी त्यांनी काय केलं, त्याच्या हातामध्ये एक दोरी दिली. दोरी 100 रुपयावाली जी मूर्ती होती की नाही, तिच्या कानामध्ये घालायला सांगितली. दोरी कानामध्ये घातली, ह्या कानात घातली, ती दोरी इकल्या कानातून निघाली. ती म्हटली याची किंमत किती आहे, बोला ऐकता ना तुम्ही, किती आहे? 100. दुसरीला घे म्हटली, दुसरी घेतली, तिच्या कानामध्ये दोरी टाकण्याकरता सांगितली, तिच्या टाकली. तिच्या कानातून दोरी आतमध्ये गेली, पण कानातून निघाली नाही, मग तोंडातून बाहेर निघाली. याची किंमत किती आहे? 1000. आणि तिसरी जेव्हा मूर्ती घेतली, तिच्याही कानामध्ये दोरी टाकली, ह्या कानातून दोरी टाकली, ह्याही कानातून निघाली नाही आणि तोंडातूनही बाहेर निघाली नाही, ती दोरी गेली थेट. हिची किंमत किती आहे? 10,000. आता तुम्ही सगळ्या इथं बसलेल्या माझ्या मूर्त्या आहेत, मूर्त्या काय मूर्त्या. आता कोणाला 10,000ची मूर्ती व्हायची आणि कोणाला 100चीच होऊन राहायचे, हे कोणाच्या हातामध्ये? मजा हे तुमच्या हातात आहे. आता आणि ऐकण्यामध्ये भेद आहेत. श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संशय. हा पुनश्च एकदा कथा केली, मग त्यांचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा पिशाच्य झालेला धुंदुकारी श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने त्याचा उद्धार झाला, असं भागवत महात्म्य येतं. त्याच्यानंतर सप्ताहविधी सांगितली आणि मग आता प्रथम स्कंदामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. प्रथम स्कंदामध्ये व्यासदेवांनी सत्यला नमस्कार केलाय. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्याला नमस्कार केला आपण. काल सत्य काय असते याचा विचार केलाय, अशा सत्य परमात्म्याला नमस्कार केलाय. त्याच्यानंतर भागवतामध्ये जे आपण भागवत श्रवण करतोय त्या भागवताचा धर्म सांगितलाय. काय धर्म? प्रोंजित कयतवोत्र परमो निर्मत्सराणां सता वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. काय सांगतात? धर्म प्रोंजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सता. भागवताचा धर्म आहे निर्मत्सर होणं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐका हो तुम्ही भक्त. भागवत कराल ते हित सत्य करा. आमचं जीवन एकमेकावर जळण्याकरता नाही, आमचं जीवन जळण्याकरता नाही, आमचं जीवन इतरांना प्रकाश देण्याकरता आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.